तर चला गाईज, आम्ही आलो 7ला कॉलेजला. 7 ते 8 एक लेक्चर ऑफ होता आणि 8 ते 9 आता एक लेक्चर झाले जस्ट. आणि बघा इतक्या दिवसातून आले नाही दोघं. सर मध्ये आता मॅच आहेत आणि बोलतात केतन म्हात्रे याची आज मॅच आहे. ऐसा लगता है कि केतन चार्ज लेना चाहते हैं. कदमों का इस्तेमाल, बढ़िया ड्राइव, मिड ऑफ को बीट किया है और दूर वहां पर फील्डर बहुत ही दूर थे. 4 रन. इस बार पुल कर दिया है. मिड विकेट के खिलाड़ी देखते रह गए. 6 रन और वहां पर दर्शक दीर्घा में शायद कैच लपका गया है. हे गाईज, कशा आहात तुम्ही? आयुब सर्व मजेत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जस्ट उठलोय, 6 वाजलेत, लगेच घराच्या बाहेर आपलं नेहमीचा कॉलेज असतं. हे बघा, हे कुत्रं पण आलं बघा बाकी. त्यांना पण नेतं कॉलेजला. हे बघा दोघं. हे चल चल तिकडे, चल 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 चल, जा 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 पटकन चल. तर चला आता. हे बघा इतकी थंडी वाजता ना, कॉलेजला जायचं पण म्हणणं होईल. सकाळी सकाळी बाबा तुका बघा. अजून तेजस काही आला नाही, नाहीतरी आलेलं इथंच असतो. नाही तर कधी कधी मला व्हॉट्सअपला मेसेज केले, बोलते ये रे बाहेर. आणि इकडे बघा बाहेर बघा यायचा आला तर नाही, नुसता मॅसेज कधी ये बाहेर ये बाहेर. तर तो निघाला असेल तर आता जाऊ कॉलेजला. आणि मग कॉलेजमध्ये ब्लॉग बघा, म्हणजे कंटिन्यू राहा. आपला ब्लॉग मिस नका करू. आता तो आल्यावरती भेटू लगेच. चला चला काही जस्ट आले तेजस. आता गाडी तू चालवतो ना? मी नाही चालली बाबा, आवडी थंडी लागते ना. हे बघा शीट पण ओलं झाले. चालण्यात चालली अर्ध्या रस्त्याला मी बाबा हक्का हाती वाढलं. कपड्या कोणतं मस्त बघा. सकाळी सकाळी आवडी थंडी लागते ना. मागचे झालो आवाज फाटते नाही तर ब्लॉगमध्ये. आज त्या कॉलेजात जायचं ती दोघं नाही आहे. कोण का दोघं नाही ना? आज आपण जाणार. आपण माली बी नाही, माली पण नाही, माली बी नाही ना. म्हणजे आपण दोघं आणि रितेश वगैरे अजून आज म्हणजे तरी आपल्याला बघ मजा येते. बघू चला आता जाऊ कॉलेजला. आज काही येते ना प्रॅक्टिस वगैरे काही नाही ना, नुसतं आज कॉलेज येते. चला जाऊ आता कॉलेजला. तर चला गाईज, जस्ट आल्या कॉलेजमध्ये. हे बघा आता बघू, म्हणजे आम्ही दोघंच आहोत सध्या. आता वर्गात येता सर्दी झाली. येता येतं सर्दी रे. थंडी चावली आहे काहीच नाही. 7चा नाही, आपल्याला घरच्या 7 निघायला लागते. यो तर यो कितीला उठतं? 4:45ला. 4:45ला ना. 5ला उठत असेल. हा मग त्यात ना 15 मिनटं का लवकर पहिले तर आपण इथं कमी लवकर यायचो. 10:30च्या पहिले. थंडीचा दिवस आहे. 10:30च्या पहिले यायचो. चला तेव्हा जाऊन कोण पण बघू. सगळी पोरं तर चालले ना. बघू 9लाच निघू. हां 9लाच निघू. 2 लेक्चर बसून आम्ही 6 पोरा नाहीत आपली. डायरेक्ट 6 वाजता कॉल करतात तर बरं. मी नाही ते का त्यांना 6 वाजता कॉल करतात. तर चला वर्गाने. तर चला गाईज, आम्ही आलो 7ला कॉलेजला. 7 ते 8 एक लेक्चर ऑफ होता आणि 8 ते 9 आता एक लेक्चर झाले जस्ट. आणि बघा इतक्या दिवसातून आले नाही दोघं. आणि यांनी बघा आवाज कर, एडिट दाखव तुझी कशी गेली वापी कशाला. आपल्याला टक्कर दिली बघा अशी. कसली एडिट बापू तू काय. आणि एक तास या होता, म्हणजे ऑफ लेक्चर होता. तर आम्ही थंबनेल बनवला म्हणजे आजच्या ब्लॉगचा. तर अपलोड केली तर 10:30ला, नाही तर 10ला करतात डेली. 10ला डेली आपले ब्लॉग बघा. तर चला फटाफट. चला गाईज, आपला कॉलेज सुटलेला आहे आणि सर्व पोरं व्यवस्थित पण गेली घरी. आज पण गेलो असतो पण हे राजने आणि हृदयने मध्येच धोका दिला. सकाळी कितीला तुला मेसेज केला होता?
सकाळचे 7 वाजता. हा बोलते सकाळी असा बी नाही तयारी वगैरे यांनी केली घरातून बाहेर पडल्याने सांगतं तर मी कॉलेजला येत नाही तर त्याला पण काय बोलू. आता आम्ही चाललो का पेट्रोल व्हायला गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकलं कारण काल नाही टाकलं 100चा आणि काकडवाड वगैरे गेलो कॉलेजला. किती किलोमीटर होतो 28 का 26 का 28 किलोमीटर किलोमीटर आहे येऊन जाऊन सगळी. येऊन जाऊन 26 किलोमीटर तर डेली जायला प्रवास असतो इतका लांब. तर असा पण नाही असा दररोज जाता आम्ही म्हणजे कॉलेजला तर डेलीचा 1 लिटर कुठेच नाही जाऊन येऊन. तर चला आता पेट्रोल पण नाही गाडीमध्ये तर बघा टाकता आता पेट्रोल गाडी ज्याचं 1 लिटर टाकता आता. तर चला आता पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आपण. काही तेच लागेल खूप. तर आम्ही आल्या नाक्यावरती ओल्याचे आहे बघा सब गरम आहे ना तेव्हा सर्वच्या सर्व गरम आहेत सब गरम आहे गाईज माहीतच हिंदी बोलो. ते पॅटीस आहे आणि इथे कांदे भजी आहे बघा जस्ट निघलं आणि बाहेर आपल्याला तिथे वडापाव अजून एक दे तिकडे निघतं सर्व आता ते झाल्यावरती ते वडापाव टाकतील. हे बघा तर चला आता आपण करता नाश्ता आणि आयो तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल नाही झाला तर करून घ्या फटाफट. तेजसनी पण केले चालू आहे बघा. तर चला गायचं आपण जस्ट नाश्ता वगैरे केले आणि आता आपण चालल्या कुठल्या शॉपमध्ये थोडंसं काम राहिले. रात्री जाम टाईम होतं घरी जायला 10-11 वाजता तर केलेला बरेच फोन तर पटापट एक एडिट करता. चला जस्ट आलं आहे बघा थांबो अरे इथं गेला हे पण विसरला वाटतं. क्लासची आठवण होती. हा क्लास होता ना पाहिजे त्यामुळे घेतले. चल हे पण जाईल रिटर्न मारला आवरा टाईम लागेल ना तर बघा खाली याची मजा बघा आता. तर चल आपण पण जाऊ बघा चल. तर चला काही जस्ट निघल्या दुकानातून बघा यात एका साईडला लाईट बिल आहेत आणि एक बँकेत जायचं आहे म्हणजे आता जायचं आहे डोंबिवलीला बँकमध्ये लाईट बिलचे दुकानामध्ये येतात तितके कस्टमरचे लाईट बिल भरायला. आता नानासोबत चाललो मी म्हणजे महिन्याचे इतके येतील ना लाईट बिल वगैरे सर्वचे सर्व द्यायचे म्हणजे कलेक्ट होतात दुकानामध्ये आणि मग तिथून द्यायचे सीधा भरायला. आणि आता चाललं बँकमध्ये थोडेसे पैसे टाकायला. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर जाऊ आपण डोंबिवलीला. तर चला काय आपण आलो डोंबिवलीमध्ये ते दुकानामधून नानाने बघा आधार कार्ड आणलेत आणि लाईट बिल आता दिलेत आणि घेतलेत आधार कार्ड. आता जायचं आपल्याला बँकमध्ये फोन काढायला भीती वाटते बघा डायरेक्ट काढायचं. चला आता जाऊ फटाफट बँकमध्ये जाम ऊन लागतं काय बघा. तर चला काय वाजले 12:30 आणि जस्ट आलो आहे बँकच्या इथे. हे बघा ॲक्सिस बँक आणि नाना गेले आतमध्ये पे म्हणजे बँकमध्ये टाकायला पैसे. ते पैसे का लागतात म्हणजे कोणाला मनी ट्रान्सफर करायचं असेल रिचार्ज तर ऑनलाईन लागतात तिथे. कोणाला ऑनलाईन ट्रान्सफर करायचे असतील तर तिथे फोटोशॉपमध्ये लागतात म्हणून पैसे संपलेले. तर आता जस्ट आलो आहे नानाने बघा टाकायचं गेले कधीपासून थांबलेलं आहे तर लाईन होती खूप. तर आता पैसे वगैरे टाकतात. तर चला यासाठी आलेलो बँकमध्ये. तर चला काही नाना पण आले टाकून तर जाऊ आपण घरी. जाम टाईम झाले असं ऊन बघा बाबा आणि आपण इथे येतो खायला त्या साईडला बर्गरच्या इथे. तर चला तर चला काय जस्ट आल्या घरी वाजलेत 1 आणि इतका ऊन लागतं ना काय सांगू तुम्हाला अख्ख्या चेहऱ्याची वाट लागते. सकाळी सकाळी बाबा म्हणजे सकाळी सकाळी कॉलेजला गेलो आणि तसंच तिथून गेलो फोटो शॉप आणि तसंच आता आल्या घरी बँकेतून. तेव्हा काही तर खुल रे बाबा
ते वाघ कुठे आहेत? यू ते बघा काही दिसतं का तुम्हाला? तिथं मस्त बसले. आले 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 दोघं आले. तिथं मस्त थंड भेटा, कारण इतका ऊन लागतं ना सध्या, जाम ऊन असतं. आणि तिथं मस्त जरासा पाणी येतं तिथं मस्त थंड असतं. तर चला जेवण वगैरे करू. इतका म्हणजे लेट झाले असं पण, आणि जाम भूक लागली. तर चला आता जेवण वगैरे करता. तर चला काहीच वाजले 5 जस्ट उठल्या, जेवलो पण येतात झोपल्या, म्हणजे थकलेलो. बरं जेवण थोडं आराम करेन आणि डायरेक्ट झोपूनच गेलो. तर जेवलो पण नाही. आता हे बघा मी एका साईडला चहा ठेवले आणि एका साईडला आपले येत बटर लावले मस्त पावला. ते आता खाईन आणि थोड्या वेळामध्ये मस्त होम थिएटरला येईल. जरासा टाईमपास करेन आणि मग नंतर जाऊ कुठेतरी. असं पण इकडं आता ना पलटी करायला लागेल. मस्त तर 2च होतं वाटतं, त्यांनी सर्व भाऊनी वाटतं सर्व खाल्ले बघा, फक्त 2 राहिले. तर चला मस्त पटापट आता चाय वगैरे पिता आहे आणि तुम्ही पण प्या लवकर. तर चला काहीच वाजले 6:30 आणि आपण घरातून निघालोय. मस्त चाय पिला आपण आणि आता जाऊ आपण कुठे शॉपमध्ये. आता एडिटिंग करता पटापट आणि लगेच 10 वाजता पोस्ट करता. कारण व्ह्यूजच नाहीत गाईच, सपोर्ट करा फटाफट, व्ह्यूजच नाही जास्ती. तर चला मस्त बघा चालतच चाललं. आणि तुम्हाला हे सांगतो बघा, ही झाडं यांचा मस्त रात्री वास येतं, फुलं येते झाडांवरती. आता बसत वास यायला लागले. तर चला फटाफट बघू आता दुकानामध्ये गेल्यावरती. तिकीट वगैरे तुम्हाला दाखवतात आज कसा करतात ते कॅम्प्युटरवर. तर चला काही जस्ट आलं दुकानामध्ये. आता थोडंसं दुकानामध्ये काम वगैरे करता. मला काय रात्रीच्या मध्ये 7 जस्ट दुकानामध्ये बसलेलो. नवऱ्याच्या 3 चालू कॉल बऱ्याच जण जाऊ तर आम्ही चालले आता मलंगगडला. इतक्या रात्री सकाळी जायचं आपलं नव्हतं, पण सकाळी मी डायरेक्ट झोपून गेलो दुपारी आणि इतकं कॉल केलं पण उठला टाईमच नाही. तर आम्ही चालल्या रिक्षा घेऊन अजून पोरामध्ये तेजाला पण कॉल केला तर तेजस पण नाही, म्हणजे तो पण डोंबिवलीला गेले हॉस्पिटलमध्ये. आणि इकडे बघा आलो बघा, इथं काही पुढचा दिसा पण नाही बघा. चला आता भेटू डायरेक्ट मलंगगडवर. चला काही जस्ट आल्या मलंगगडला आहे बघा. आहे मलंगगडचा एंट्री, म्हणजे इथून तर तिथून तो हे दिसतं बघा घर म्हणजे ते बिल्डिंग. तिथून रोपवे आता सीधा वरती. त्या बघा तुम्हाला लाईटी वगैरे दिसतच असतील. आणि इकडून व्ह्यू बघा पूर्ण लांबपर्यंत दिसतं, लांब. कालो का म्हणून नाही दिसत दौरा. आणि इतक्या रात्री आल्या, म्हणजे रात्री पण नाही जास्ती अंधार नाही, अंधार आहे म्हणजे, पण 8 वाजता आल्या. हे बघ तिकडे डोंगर आहे, इथून तितका नसेल दिसत आहे बघा. तिथून सीधा तसा वरती रोपवे जाते बघा. तो जातो तो तसा एकदम डायरेक्ट वरती. आणि मग वरती हे पण आहे काय त्याला काय बोलतात, मस्जिद नाही रे आपले देवाचं काहीतरी विसरलो. ती नाही का ते शंकरांची पिंडी आहे. तो पण ब्लॉग काढू आपण. आता बघू 2-3 दिवसामध्ये डायरेक्ट वरती जाऊ, वरती एकदम टॉपला. राकेशला घेऊ आणि तेजला घेऊ आणि आता जतीन पण फिरायला गेले तर जतीनला पण घेऊ. आणि वरचा दाखवतो तुम्हाला, वरती एकदम भारी आहे, एकदम टॉपला. तर चला तुम्हाला दाखवते एकदा व्ह्यू वापिस. असं सकाळी आलोच तो पण जाम ऊन होता, मस्त थंडी वाजते एकदम. आणि इथं काय तुम्ही वाचा काहीच. हा बघा तो रोपवे. काहीच रात्रीच्या वाजलेत 8 आणि आपण खूप टाइम स्पेंड केला. आता जतीन बोलतो चल जाऊ काहीतरी खायला. जतीन आपल्याला खावेल, कारण आपल्याला तर पैशाने, कारण सकाळीच आज पेट्रोल टाकला तेजसच्या गाडीमध्ये. तेजसला दररोज पेट्रोल टाकलं कुठं सांगतात. आता चला आपण जाऊ. इथून निघल्या मलंगगडवर. हे बघा धाक असला व्ह्यू दिसतं बघा. सकाळी आलो असतं तर तुम्हाला दिसलं असता. तरी जाऊ आपण, ट्राय करू वरती चढायचा. चला पटापट आता खायचं इथे. जस्ट आला
व्हेज चायनीज खायला, कारण आपला भाई बुवा आहे. तर चला आता याने काय ऑर्डर दिले बघू. तर आतमध्ये जाऊ, आतमध्ये बसता आता. जाम थंडी लागते, जाम म्हणजे जाम. हे बघा रिक्षा घेऊनच आल्या. चला फटाफट. हे बघा एक राहिलं चायनीज बनवणं. ऑर्डर दिले का? हे बघा आता बनवतो आपलीच वाटतं. चला काहीच आहे बघा, नूडल्स मागवले. हे बघा मस्तपैकी आता खाता आणि लगेच आपला ब्लॉग कंटिन्यू करता. चला काही जस्ट खाले आणि जतीन बोलतं घेसरमध्ये आता मॅच आहेत आणि बोलतं केतन म्हात्रे याची आज मॅच आहे का? आज केतन म्हात्रेची मॅच आहे. अरे बघा क्राऊड बघा, नुसत्या गाड्याच गाड्या. शार्की वगैरे आहेत बघा. आवाज तरी तर बघू आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता मजा येईल. मॅच चालूच आहे. मेन म्हणजे केतन म्हात्रेची मॅच बघायला आले आम्ही. त्याला बरोबर बोलू चल लगेच येतात. तर चला फटाफट. उभा राहिल्यानं बघा सगळी जण जाम गर्दी वाटत. तर चला फटाफट. आता काही जस्ट चालतो आम्ही केतन म्हात्रेचीच मॅच बघायला. आणि हे बघा मॅचच चालू आहे, बॅटिंग वाटत चालू आहे बघा. दिशा में खेलने का प्रयास, मौका बना यहाँ पर, अभी भी मौका है, डायरेक्ट हिट. जी हाँ, और बैट्समैन रन आउट. विकेट ऐसे लगता है कि सैक्रिफाइस किया गया है केतन के लिए, और ये कहीं ना कहीं थोड़ा सा रणनीति का हिस्सा नजर आता है. रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था, लेकिन फिर भी कोशिश की गई और बैट्समैन कल्पेश आउट होकर पवेलियन में लौटते हुए. ऐसा लगता है कि केतन चार्ज लेना चाहते हैं. हालांकि कल्पेश ने कोई ज्यादा गेंदें तो नहीं खेली थी. हवा में गेंद, फील्डर है पीछे, डीप स्क्वायर लेग पर. ओ बढ़िया कोशिश, बहुत ही बेहतरीन क्रिकेट. अंपायर शायद तीसरे अंपायर के पास भी जा सकते हैं इसके लिए. रन एक ही लिया गया है. शुभम पाटिल थे टीम में. जी हाँ, तीसरे अंपायर की मदद ली जा रही है. यस, आपण बाउंड्री चेक करूया, परंतु मी फील्डर बैकहैंड शॉट फाइन लेग, एक बैक ऑफ द पॉइंट खिलाड़ी एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर डीप पॉइंट पर फील्डर है. लॉन्ग ऑफ है ऑन साइड में कसी हुई फील्ड, आउट फील्ड में खासतौर पर तीन खिलाड़ी अक्रॉस द लाइन. बढ़िया प्लेसमेंट, लेकिन फील्डर बहुत चतुर है, बहुत तेज है जयेश पाटिल वहां पर. अक्सर हमने देखा है उनको आउटफील्ड में शानदार कैचेस लेते हुए, बाउंड्रीज बचाते हुए, और इस बार भी सुनिश्चित किया कि बल्लेबाज दूसरा रन ना ले. धावसंख्या 46. GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. कदमों का इस्तेमाल, बढ़िया ड्राइव, मिड ऑफ को बीट किया है और दूर वहां पर फील्डर बहुत ही दूर थे. 4 रन. थ्रू द लाइन स्मैश कर दिया है, लॉन्ग ऑफ के ऊपर से झंडा टिना, सिक्सर. पहिल्याच चेंडूवरती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल, ज्याप्रमाणे सुरुवात राहिली आहे. हैमर कर दिया है, फील्डर बहुत दूर है, गेंद कवर बाउंड्री के बाहर, पहले बाउंस पर 4 रन. शॉर्ट एंड वाइड गेंद थी, ज्यादा तेज गति से अक्षय वैसे भी करते नहीं है, उस स्लोवर का इस्तेमाल करना पसंद कर. बाउंस चौका, लगातार ये दूसरा चौका है केतन का. इस बार निकल के खेला है डीप एक्स्ट्रा कवर के फील्डर के लिए. वहां पर अब मौका बनाया, अच्छा क्षेत्ररक्षण नानगुडे द्वारा. महेश बॅटिंग करतोय आणि त्याला 7 मिनिटे राहुल पाटील यांची, ज्याने आक्रमक बॅटिंग केली, 2 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये. अक्सर टेनिस क्रिकेट में बल्लेबाजों को बैकफुट पर अच्छा खेलते हुए हम देखते हैं, लेकिन केतन फ्रंट फुट पर भी बेहतरीन तरीके से खेलते हैं. इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है
है, थोड़ा सा मिस टाइम और सीधे फील्डर के पास। डीप एक्स्ट्रा कवर पर कोई गलती नहीं महेश द्वारा और केतन के पारी का अंत होता हुआ। चांगली गोलंदाजी कमलेश पाटील ऑन स्ट्राईक. अंतिम चेंडू आहे पुन्हा एकदा टॉप एज आणि विशाल शहाने कोणती चूक केली नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज कमलेश पाटीलचा खेळ. गोलंदाजी आवडली असेल तर महेशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की अंतिम षटकामध्ये अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं. एका साईडला मॅच बघून आपण घेतले बेल. हे बघा कितने काय भाई डिस्काउंट नाही क्या? डिस्काउंट कितना? तर बघा आता फटाफट. आप कहाँ से आते हो अंकल? देता नहीं ना, बचता नहीं देगा. कहाँ से आते हो? कहाँ से आते हो? यहीं से इधर खोलेगा. और इस टाइम में पॉइंट सुरुवात चांगली केली होती, तो आता माघारी परतला. पहिला धक्का शांततेने. मुळशी पॅटर्न मावधन मुळशीचा सुपरस्टार खेळतोय. स्विच हिट महेश नांदगुडेचा बॅट मधून पहिला खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. धन्यवाद. महेश नांदगुडे ज्याची चर्चा आपण करत होतो आणि त्या चर्चेला उत्थान आता येणारी बॅटिंग तो देखील करतो. स्विच झाला, टर्न झाला, स्विच केला, स्वीट केला, षटकार. खराब बॉलिंग, फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. वेळ ही वेळ आली आणि वेळ बदलायला. वेळ क्रिकेटमध्ये खूप कमी वेळ घेते बदलायला आणि इथे बदलली आहे. जो गोलंदाज रनही देत नव्हता, विकेटही घेत होता, त्याच्याच विरोधात शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार, एक चौकार. महेश नांदगुडे आता त्याची बॅट बोलू लागली आहे आणि फक्त बोलू नाही लागली आहे, चौकार आणि षटकाराची भाषा बोलते. चांगला बैठक स्ट्रोक पाय आणि कॉपी क्रिशच्या आतमध्ये बॅटर देखील रेडी आहे. 6 टाइम झालेला नाही. सोळा चेंडूच्या खाली येतं आणि पाठोपाठ इथे 2 धावा देखील बहाल केल्या जातात. 5 बॉल आणि 24ची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार. चान्स होती पोहोचलाच होता फॉलोथ्रू. या क्षणाला बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स. एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर चांगली गोलंदाजी संघाकडे असणं गरजेचे आहे. आणि पहा ही आहे सुदृढ गोलंदाजी, ह्याला म्हणतात चांगला बॉलिंग युनिट. अप्रतिम. शेवटचा बॉल आणि कुठे जाऊ नका. यानंतर देखील आपण लगेचच मॅच पाहणार आहोत. रॉयल सलर वीरा भाईंदर, वीरा रोड आणि त्याचबरोबर मात्र जबरदस्त खेळ राहिला. पहिल्या डावामध्ये शेवटचे 7 बॉल 1 धाव आली होती, मात्र ते कुठेही दिसलं नाही. दुसऱ्या डावामध्ये केलेली जबरदस्त बॉलिंग. त्या बॉलिंगमध्ये आशिष मेहरोन, ऋषभ लाठे आणि त्याचबरोबर कमलेश पाटील आणि हर्षद पाटील. पुन्हा एकदा मी सूचना जरूर करेन, ज्या 4 टीम्स आज खेळतात त्यांच्या डिनरची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कडून करण्यात आलेली आहे. मंचाच्या उजव्या बाजूला तुमच्या डिनरची व्यवस्था आहे. सर्वांनी चेतन मात्रेची टीम जिंकलेली आहे. 10 बॉल 2 षटकार. येस चेक. आणि त्याचबरोबरीने पहिलवान जयदीश लोखंडे आता हँडशेक चालू आहे, तुम्हाला दाखवतो. विकेटसाठी ठाणे प्रीमियर लीग विकेटसाठी हॅट्रिकसाठी जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज होता, जी कॅश इथे आपण कॉम्बॉक्स मध्ये जमा केलेली होती, ती कॅश घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला विनंती, आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये आणि आपली कॅश घेऊन जायची. जयदीश लोखंडे पहिलवान विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते पारितोषिक आता आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून कलेक्ट करायचं, घेऊन जायचं पारितोषिक. अनिकेत पाटील स्ट्राईक एंडला आहेत. मिडऑफ चवरून खेळतायत. क्षेत्ररक्षक योगेश पार वेगाने आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स फॉर द लाईन.
चौकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी अनिकेत पाटीलने अजय सर केली होती आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात अनिकेत पाटील करतायत. चौकार येतोय. आगाज हो चुका है रन्स बनाने का अनिकेत द्वारा भी इस मुकाबले में. किरण पवार के बाउंड्री लाईनच्या बाहेर DDPL षटकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. अनिकेत पाटील ऑन फायर. थँक्यू सो मच अनिकेत पाटील. किरण के पास स्ट्राइक. स्विच हिट का इस्तेमाल और निकल जाएगी गेंद स्क्वेरिश थर्ड मैन की दिशा में. सीमा रेखा के बाहर 4 रन. इम्प्रोवाइज क्रिकेट. पिछले ओवर की अंतिम गेंद पर मेरे ख्याल से 5वीं गेंद पर इम्प्रोवाइज शॉट हमने देखा था. इस बार पुल कर दिया है. ट्रैकिंग शॉट मिड विकेट के खिलाड़ी देखते रह गए. 6 और वहां पर दर्शक दीर्घा में शायद कैच लटका गया है. थँक्यू सो मच. आज जिंकले फायनल बघायला भेटेल. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फाइन निकल गई है. शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी गेंद के पीछे. आउटफील्ड तेज है लेकिन बढ़िया एफर्ट. बहुत ही शानदार प्रयास. बाउंड्री लाइन के करीब गेंद को अंदर धकेला. खुद बाहर चले गए और निश्चित रूप से कुछ रन बचा अपनी टीम के लिए. फील्डर ने 2 रन लेने का मौका वहां पर टीम एक्स्ट्रा कवर पर ऑफ साइड में. शॉट ऑफ लेंथ रिवर्स हुक और कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास. मोरेश्वर पीछा कर रहे हैं लेकिन कोई फायदा नहीं. गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. बॅटिंग बघ काय खतरनाक मारतो तो. थँक्यू सो मच. अंशुवाले मॅच बघायला गेसरवाल्या दररोज इथं का आजच झाली पहिल्यांदा. स्वागत एक बार फिर से आज झाली आज केतन म्हात्रेची मॅच आहे म्हणून अंशू पण आले बोलतो बघू दे. आज का ये चौथा मैच और आज का पहला अच्छा हो. नॉकआउट मैच. रॉयल स्टनर मेरा भाईंदर बनाम एसएससीसी टीम जहां पर एसएससीसी टीम पहले बल्लेबाजी करती हुई. दीप नुसता कमाल हसतोय. की शुरुआत दोनों प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा. 36 मला काय रात्रीच्या वाजलेत 11 आणि 1 साईड जिंकली की टीम केतन म्हात्रेची. आणि आता बॅटिंगला आले किरण पवार. तर अर्धीच मॅच बघली. जाम टाईम झाले तर आता चाललं घरी. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करता. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.